राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील। आज आपलं स्वागत आहे कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती। तर आज आपण रिव्ह्यू करणार आहोत महिंद्राची बोलेरो पिकअप, जी की येणार आहे 2.0 मध्ये HD मॉडेल आपल्याला म्हणता येईल। 2.0 म्हणजेच की 2000 kg पेलोड वगैरे घेऊन जाऊ शकते गाडी आणि पिकअप लाईनीतली सगळ्यात टॉपचं मॉडेल म्हणता येईल। कारण की याच्यामध्ये आपल्याला 1.3 पासून आपल्याला स्टार्टिंग होऊन जाईल पिकअपमध्ये। 1.4 1.3 आहे आणि त्यानंतर 1.4 वगैरे पण आपल्याला मिळून जाईल, म्हणजेच की 1300 kg वाली पण आहे आणि 1700 kg वाली पण भेटते आणि ही 2000 kg वाली, म्हणजेच की जर 2000 kg तुम्ही माल भरून नेऊ जाऊ शकता, तसे यातनी एक्स्ट्रा लोड पण नेऊ शकता तुम्ही। त्यानंतर मित्रांनो आपण बोलू आपल्या गाडीच्या अजून फीचर्स वगैरे बद्दल, तिच्या प्राइसिंग बद्दल। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला। सगळ्यात पहिले आपल्या गाडीची चाबी वगैरे तुम्हाला या टाईपची येऊन जाईल। त्यानंतर महिंद्राचं लोगो वगैरे जर बघायला गेलं तुम्हाला इथं आपलं महिंद्राचं लोगो वगैरे जे आपल्या इथे मिळून जाईल, तुम्हाला इथे येऊन जाईल आपल्याला महिंद्राचं लोगो वगैरे, जे की जुना टाईप आपल्याला लोगो वगैरे येऊन जाईल। बाकी या टाईपची चाबी वगैरे जाईल, दोन्ही चाबी वगैरे जे असतात आपल्या सेम टू सेम मिळून जातात। आता आपण बोलू आपल्या गाडीबद्दल। तर मित्रांनो आपण बोलू आपल्या गाडीच्या इंजिन ट्रान्समिशन बद्दल। तर आपल्या गाडीमध्ये 2.5 लिटरचं आपले डिझेल इंजिन होऊन जाते, जे की M2DI 4 सिलेंडर इंजिन होऊन जाईल मित्रांनो, जे की 2523 cc मध्ये 4 सिलेंडर म्हणता येईल। आणि जे आपल्या टॉर्क काढून देईल आपल्याला हे, आणि BHP काढून देईल। BHP दिली आपल्याला 59.7 BHP आणि टॉर्क काढून देईल आपल्याला 220 न्यूटन संघ, जे की 4 सिलेंडर आपलं इंजिन काढून देत आहे। 2.0 मॉडेल वगैरे येऊन जाईल। जे आपल्या गाडीचं ट्रेंडिंग रेट्स वगैरे ते आपल्याला 5500 mm मध्ये मिळून जाईल। आणि आपल्या गाडीचं जे डिझेल टँक वगैरे आहे मित्रांनो, ते आपल्या 60 लिटरमध्ये वगैरे येऊन जाते। म्हणजे याच्यामध्ये तुम्ही 60 लिटरपर्यंत डिझेल वगैरे टाकू शकता। आणि या गाडीमध्ये आपल्याला DF टाकायची काही जरूरत नाही आहे। नॉर्मल आपल्याला फक्त पेट्रोल डिझेल टाकायचं आणि गाडी चालू द्यायची आपल्यावाली। 60 लिटर आपल्या टँक वगैरे पण येऊन जाते, तर लवकर खतम पण होणार नाही। त्यानंतर मित्रांनो आपल्या गाडीचं जर मायलेज वगैरे बघायला गेलं तुम्ही, तर याचा 17 आणि 17.5च्या मध्ये आपल्या इथं जे मायलेज वगैरे ते आपल्याला येऊन जाते, जे की कंपनी क्लेम मी तुम्हाला सांगत आहे। त्यानंतर आपण बोलूया आपल्या गाडीच्या क्लचबद्दल। तर आपल्या गाडीमध्ये सिंगल प्लेट जे क्लच असतात ते आपल्याला मिळून जातील। आणि आपण बघायला गेलो आपल्या गाडीच्या लेंथ वगैरेबद्दल, म्हणजे आपल्या गाडीची जशी लांबी वगैरे किती आहे, तिची टोटल लांबी वगैरे आहे ती आपल्याला 53-45 mm मध्ये जी टोटल जी लांबी आहे ती मिळून जाईल। आणि 1800 mm मध्ये आपल्या गाडीची जी रुंदी वगैरे ती मिळून जाईल आपल्याला। आणि 1950 mm मध्ये आपल्या गाडीची उंची वगैरे आहे। त्यासंग गाडीचा जो व्हील्स वगैरे आहे ते आपल्याला 3290 mm मध्ये मिळून जाईल, जो की आपल्याला समोरच्या टायरापासून मागच्या टायरापर्यंत येऊन जाईल। आणि 200 mm आपल्या गाडीचं ग्राउंड क्लिअरन्स वगैरे मिळून जाईल, म्हणजेच की जमिनीपासून उंच आपली गाडी 200 mm आहे उंच। तर हिला खराब रोड वगैरे ते तुम्ही घेऊन गेलं तर काही प्रॉब्लेम होणार नाही, कुठे गाडी ताडणार वगैरे नाही आहे अशी। त्यानंतर मित्रांनो आपल्या गाडीची ग्रॅबिलिटी वगैरे आपल्याला 40% येऊन जाते, म्हणजेच की चढावरती आपण जर चढवत असलो, घाटा वगैरे असली गाडी आपली चांगला परफॉर्मन्स करेल, तिथं मागं पाडणार नाही आपल्याला। त्यानंतर आपण बघायला गेलो आपल्या गाडीच्या पेलोड वगैरे बद्दल, तर ही गाडी घेऊन जाते 2000 kg पेलोड, जे की तुम्हाला सांगत आहे मी कंपनी क्लेम वगैरे। आणि आपल्या गाडीमध्ये जे GWD वगैरे असेल ते आपल्याला 3895 kg मध्ये आपल्याला मिळून जाईल मित्रांनो। आणि जे गरफेड वगैरे ते आपल्याला 1715 kg मध्ये आपल्या आरामात मिळून जातो। तर हे होते आपल्या गाडीचे काही जे टेक्निकल फीचर्स वगैरे म्हणता येईल। आता आपण बोलू आपल्या गाडीचे नॉर्मल फीचर्स वगैरे, चाबी वगैरे मी तुम्हाला दाखवलेलीच आहे। आता आपण एकदा जाऊच्या बोनट व्ह्यू बद्दल। आणि मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की थोड्या गाड्या गदगद दिसत आहेत, तर काही सध्या गाड्या आलेल्या स्टॉकमध्ये, सगळ्या गाड्या आलेल्या नवीन, तर थोड्या गदगद आहे, थोड्या धूळ लागलेली, थोडा उडलेला आहे, त्याला थोडं इग्नोर करा मित्रांनो। तर या प्रकारे आपल्या गाडीमध्ये जे इंजिन वगैरे ते मिळून जाईल, जे की 2.5 लिटरमध्ये आपल्याला मिळून जाईल, जे की आपल्याला 59 BHP आणि 220 न्यूटन टॉर्क काढून देईल आपल्याला, जे की 4 सिलेंडर वगैरे आपलं इंजिन येऊन जाते। बाकी याचं वायपरचं ऑइल वगैरे, म्हणजे वायपरचं पाणी वगैरे, इंजिन ऑइल वगैरे असते, वायपरचं पाणी वगैरे आपल्याला इथे येऊन जाईल, इथून टाकावं लागेल आपल्याला। बाकी इंजिन वगैरे तुम्ही इथून टाकावं लागेल गाडीमध्ये। बॅटरी वगैरे याचे जे फीचर्स वगैरे असतात ते आपल्या या बाजूला दिलेले आहेत मित्रांनो। आणि आपल्या गाडीमध्ये इंजिनमध्ये आपल्याला लाईट वगैरे पण दिलेला आहे। जर तुम्ही रात्री आपण याला ओपन वगैरे केलं, तुम्हाला या बाजूला बटन वगैरे दिलेलं आहे, तुम्ही त्याला दाबलं तर ते लाईट वगैरे कसं चालू होऊन जाईल मित्रांनो। सध्या आता मी कसं एकटाच होतो, सध्या याला ओपन वगैरे थोडं एखादा मोबाईल एखाद्याने याला धरलेलं आहे, तुम्हाला ते लाईट चालू करून पण दाखवलं असता। त्याच्या बाजूला बटन आहे, तुम्ही नाही का त्याला ते दाबलं की ते नाही का लाईट वगैरे चालू होऊन जाईल मित्रांनो। आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या लाईट्स बद्दल। त्या अगोदर आपल्या गाडीमध्ये जे समोर बघायला गेलं आपल्या महिंद्राचं लोगो वगैरे जाईल, जे की जुना टाईपच आहे, ग्रिल वगैरे या टाईपची येऊन जाईल आपल्याला। आणि हेडलाईट वगैरे बाहेर गेलो आपण, त्याच्यामध्ये नॉर्मल आपले हेडलाईट वगैरे येऊन जातात। आणि हेडलाईटमध्ये आपल्या हॅलोजन सेटअप वगैरेच आहे, इंडिकेटर्स वगैरे बाजूला दिलेत, पार्किंग लाईट वगैरे खाली दिलेली आपल्याला। खाली तुम्हाला फॉग लाईट वगैरे लावण्यासाठी जागा दिलेली आहे, तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही लावू शकता। इथे आपल्या रेडियम वगैरे पण दिलेलं प्रॉपरपणे। आपल्या गाडीमध्ये आपली गाडी कुठं फसली मित्रांनो, तर आपल्या टोचची जागा वगैरे पण समोर आपल्याला दिलेली आहे, बघू शकता तुम्ही। खाली आपलं इथं 220 200 mm ग्राउंड क्लिअरन्स वगैरे आपल्या गाडीचं येऊन जाईल आपल्याला।
टायर्स वगैरे जर बघायला गेलो मित्रांनो की जे टायर साईज वगैरे किती आहे, तर सगळ्यात पहिलं गाडीमध्ये जे टायर वगैरे येऊन जातात आपले जे की कंपनीचे टायर वगैरे येऊन जातात. याची साईज बघायला गेलं आपण तर 70R 16चे टायर येऊन जातात आपले LT टायर. ट्यूबलेस टायर वगैरे म्हणता येईल. 5 युनिट संघ आपल्याला येऊन जातात. समोर डिस आहे मित्रांनो. मागे ड्रम ब्रेक सिस्टम वगैरे आहे. ब्रेकिंगमध्ये चांगलं फीचर्स वगैरे आपल्याला म्हणता येईल, चांगलं ब्रेकिंग वगैरे घेऊ शकते गाडी वगैरे. त्यानंतर आपल्या इथं वरती आपल्याला इंडिकेटर्स वगैरे दिलेले आणि इथं आपल्याला बोलेरो मॅक्स पिकअपची बॅचिंग वगैरे दिलेली मित्रांनो. यामध्ये अजून एक मॉडेल मिळून जाईल आपल्याला IMAX वगैरे. तुम्हाला जर या गाडीचा जर व्हिडिओ वगैरे बघायचा असेल तर मला लवकर वगैरे कमेंट करता. हिचा पण व्हिडिओ वगैरे आपल्या चॅनलवरती येऊन जाईल. व्हिडिओ वगैरे गाडी याचा पण व्हिडिओ वगैरे येऊन जाईल तुम्हाला लवकरात लवकर. बाकी HD 2.0 जे मॉडेल वगैरे याचं बॅचिंग तुम्हाला इथं दिलेली आहे. आणि एक्सकूल म्हणजेच की मित्रांनो आपल्या गाडीमध्ये आपल्याला नाही का प्रॉपर AC वगैरे मिळते. त्यामुळे गाडीमध्ये का आपल्याला एक्सकूलची बॅचिंग वगैरे दिलेली आहे. आता डोर्सवरती बघायला गेले मित्रांनो तुम्हाला इथं लॉक ऑन वगैरे तुम्ही नाही इथून करू शकता. बाकी विंडो कंट्रोल वगैरे दिले खालतीवरती तुम्ही काय जाईन करू शकता. आणि जे याचं सीटचे कंट्रोल वगैरे तुम्हाला इथं दिले जे की मॅन्युअल आहे, तर खाली आपल्याला येऊन जाते याचं जे सीटला तुम्ही समोर मागून करू शकता म्हणजे तुमच्या हाईटच्या नुसार. आणि आपल्या गाडीमध्ये जसं बघायला आपल्याला फुल्ली डिझेल मीटर वगैरे आपल्याला मिळत नाहीये. नॉर्मल मीटर वगैरे जसं म्हटलं तसं आपल्याला मीटर वगैरे येऊन जाते गाडीमध्ये. मित्रांनो आपल्या गाडीमध्ये ट्रान्समिशन बघायला गेलो आपण तर 5 स्पीड ट्रान्समिशन वगैरे आपल्याला मिळून जाते गाडीमध्ये. स्टेरिंग वगैरे गाडीचं आपल्या या टाईपमध्ये येऊन जाईल आपल्याला. महिंद्राचा जुना लोगो वगैरे बाकी आपल्या इथं हॉर्न वगैरे इथं दिलेलं आपल्याला प्लेसमेंट केलेलं आहे. आणि आपण बघायला गेलो आपल्या मीटरबद्दल तर आपल्याला याच्यामध्ये जसं की गिअरची इन्फॉर्मेशन वगैरे ती येऊन जाईल. लाईव्ह स्पीड वगैरे येऊन जाईल. गाडी टोटल किती किलोमीटर चाललेली आहे आणि याच्या खाली आपल्याला येऊन जाईल आपला टाईम वगैरे. सध्या सेट नाही केलेला बरोबर त्यामुळे चुकीचा टाईम दाखवत आहे. आणि इथं तुम्हाला RPM वगैरे या बाजूला दिले म्हणजे मिळून जातील पाहायसाठी. या बाजूला खाली इथं टेम्परेचर वगैरे आणि वरती येऊन जाईल आपली डिझेलची इन्फॉर्मेशन वगैरे. बाकी डिझेल जे स्पीड वगैरे तुम्हाला इथेच मिळून जाईल बघायला. कारण सध्या टाईम व्हायला संध्याकाळचे म्हणजे 5-5:30 होत आले तर ही 12:30 नाही वाजले सध्या. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे बटन दिलेले यानुसार नाही तुम्ही याला असं चेंज करू शकता जसं पाहिजे तसं. ट्रिप A ट्रिप B वगैरे वगैरे सगळं तुम्ही जे सेट करू शकता याला. त्यानंतर आपण बघायला गेलो आपल्या मीटर आणि वापर हेडलाईट कंट्रोल करा मित्रांनो आपले या बाजूला दिलेले तर हेडलाईट इंडिकेटर्सचे कंट्रोल आणि या बाजूला येऊन जाईल आपल्या वायपरचे कंट्रोल वगैरे. गाडीमध्ये आपल्याला येऊन जाते फास्ट स्पीड. गाडीमध्ये आपल्याला येऊन जातं 5 स्पीड ट्रान्समिशन करायचं जाईल मित्रांनो. हँड वगैरे आपल्या इथं बाजूला दिलेलं आहे. बाकी गाडीमध्ये तुम्ही नाही का जर पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही काय याच्यामध्ये एक्सपिरियन्स सिस्टम करा. तुम्हाला जर पाहिजे तुम्ही गाडीमध्ये काय इन्फोटेनमेंट सिस्टम वगैरे लावू शकता जसं की स्क्रीनवर लावतात ना मित्रांनो. तुम्ही ते परफेक्ट जागावर दिली तुम्ही ते परफेक्ट लावू शकता. बाकी गाडीमध्ये आपल्या AC वगैरे येऊन जाईल. 9,91,000 मॉडेल जाते. इथे तुम्हाला फोन ठेवण्यासाठी जागावर पण दिली तशी चांगली जागा आहे. तर फोन वगैरे बसून जाईल. मोबाईल गरम पण नाही होणार ना हवा पण चांगली येईल त्या संगत. बाकी खाली आपल्या पार्किंगचं बटन वगैरे दिलेले आहे. आणि याच्या खाली आपल्याला येऊन जाते 12 वॉटचे चार्जिंग पण वगैरे असते ते आपल्याला इथे दिलेले आहे. अजून आपण बोलूया आपले जे इथं हँडल्स वगैरे दिलेले खाली आपल्याला काही ठेवायचं असतो तुम्ही खाली जमीन ठेवू शकता. 4 आपल्या गाडीमध्ये समोर AC पण दिलेले आहेत. 2 इथून 2 आपल्या या बाजूला दिलेले आहेत. मागे तुम्हाला गाडीवर लावायचं असेल तुम्हाला इथून चांगलं इतकं चांगला व्ह्यू वगैरे मिळून जाईल. आरामात तुम्ही गाडीवर मागं लावू शकता मित्रांनो. आणि ही आपली प्रॉपर चीचीच गाडीवर आहे. तर मागे जसं काय बघायचं तसं काम असेल खाली दिसते. जर गाडी आपली पूर्ण बनल ना त्यानंतर थोडी आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकते. बाकी समोर आपल्याला दोन्हीकडून 2 सीट बेल्ट वगैरे आपल्याला मिळून जातील. आणि लाईट्स वगैरे आपण बघायला आपल्याला नॉर्मल लाईट वगैरे जातात. हा येऊन जातो आपला मेन जे डिझेल टँकवर आहे जे की 60 लिटर संघ येऊन जातो. आणि सगळ्यात गाडीमध्ये एक्सपिरियन्स म्हणलं तर हेच असते डिझेल टँक आणि आपलं जे इंजिन वगैरे असते ते. तर याच्यामध्ये तुम्ही नाही का 60 लिटरपर्यंत तुम्ही डिझेल वगैरे टाकू शकता. याची कॅपॅसिटी वगैरे तेवढी आहे मित्रांनो. आणि गाडीमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा जे टँक वगैरे हे कुठंच मिळणार नाही. कारण की आपल्या गाडीमध्ये युरिया वगैरे काही टाकायचं काहीच काम नाही. फक्त डिझेल टाका आणि गाडी आपली चालू द्या. बघू शकता तुम्ही चेजिस मॉडेल याच्यातून तुम्हाला डायरेक्ट दिसून जाईल. कुठंच तुम्हाला नाही का एक्स्ट्रा फ्यूल वगैरे जे असतं ना लावायचे म्हणजे फ्यूल वगैरेसाठी कॅप वगैरे असते काहीच नाही. फक्त डिझेलची एक टंकी आहे ज्यामध्ये तुम्हाला 60 लिटर डिझेल टाकावं लागेल. याच्यामध्ये तुम्हाला DF वगैरे काही झंझट नाही आहे. तर पिकअपमध्ये तुम्हाला फक्त डिझेल टाका आणि गाडी चालू द्या. नॉन स्टॉप चालली तरी काही प्रॉब्लेम नाही. बाकी आपल्याला इथे येऊन जाते पाते वगैरे तुम्ही बघू शकता याच्यावाले जे पाते वगैरे आपल्याला मिळून जातात. जॅकेटचे टायर वगैरे आपल्याला येऊन जातात गाडीमध्ये एकदम रॉड टाईप. तुम्ही असं जर बघायला गेलं नाही टायर वगैरे तुम्हाला वाटेल बघ किती मोठा असं ट्रकचा टायर वगैरे इथं लावलेला आहे काय. असं नाही आहे नॉर्मल पिकअपचा टायर वगैरे आहे ते. बाकी लाईट्स वगैरे बघायला गेले मित्रांनो आपल्या गाडीच्या मागच्या बाजूला तर टेल लाईटमध्ये आपण बघायला गेलो तो ब्रेक लाईट रिव्हर्स लाईट आणि इंडिकेटर्स वगैरे आपल्या इथं दिलेले आहेत. बाकी खाली आपल्या रिव्हर्स लाईट वगैरे जातो. खाली आपल्या बोनट वगैरे पण खाली आपल्या बंपर वगैरे पण येऊन जाईल मित्रांनो जे की एकदम प्रॉपर लोखंडाचंच आहे. तर मागून कोणती गाडी वगैरे अशी डायरेक्ट खालून घुसावं नाही त्यामुळे आपल्याला तसं दिलेलं आहे. बाकी जे आपली जी मेन बॉडी वगैरे राहील ना मित्रांनो तुम्ही जशी पण बॉडी वगैरे बनवसाल ती डायरेक्ट नाही याच्यावर प्लेसमेंट होणार आहे. याच्यावरती ती राहील गाडी सॉरी बॉडी वगैरे. आणि आपण बघायला याची थिकनेसबद्दल
तर तुम्ही बघू शकता याची जी आपली जी याची वगैरे याची थिकनेस वगैरे तुम्हाला या टाईपची याची जी थिकनेस वगैरे ती आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. आता आपण बोला साईडनं, तर साईडनं थोडी गाडी भरलेली आहे. तिला थोडं कसं इग्नोर वगैरे कर जा. आणि हे आपल्याला एक्स कुलिनची बॅजिंगवर आपल्याला दोन्ही बाजूला दिलेली, या बाजूला पण आहे, त्या बाजूला पण आहे. तुम्हाला आपला व्हिडिओ वगैरे कसा वाटला कमेंट करून सांगा आणि यानंतर कोणत्या गाडीचा व्हिडिओ वगैरे बघायचा असेल कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुमच्या व्हिडिओमध्ये